नमस्कार पेरेंट्स, आजचा टॉपिक खूप सिरियस आहे. ऑटिझम हा शब्द तुम्ही बऱ्याच डॉक्टरांकडून ऐकला असेल, पण नेमकी ऑटिझम म्हणजे काय आणि आपल्या बाळाला तो आजार आहे का हे कसं ओळखायचं ते बघूया. तुमचं बाळ तुमच्याकडे बघत नाहीये, कधीच नावाला ओ देत नाही, हसत नाही, बोलत नाही. कधी कधी पालक म्हणतात अजून लाजरा आहे तो, नंतर बोलेल. काकाच्या मुलालाही उशिरा बोलायला सुरुवात झाली होती, पण लक्षात ठेवा, उशिरा बोलणं ही एकच गोष्ट आहे, पण इतर गोष्टी सुद्धा बघणं गरजेचं असतं. ऑटिझम म्हणजे काय असेल नेमकी? तर ऑटिझम म्हणजे मेंदूच्या एक वेगळा काम करण्याची पद्धत असते. बाळाला समजून घेणं, संवाद करणं, इतर मुलांशी वागणं थोडं वेगळं असतं त्यांचं. कसं ओळखायचं? नाव घेता तरी प्रतिसाद देत नाही, आय टू आय कॉन्टॅक्ट करत नाही, बोटानं काहीच दाखवत नाही, हे बघ, ते दे, ते दे असंच बोलतात ते. मुलं बोलायला लागत नाही किंवा बोलणं थांबतच नाही, सतत फिरत असतो, येऱ्याझाऱ्या मारत असतो, वस्तू एका रेषेत लावत नाही, कंटिन्यू हात हलवत असतात. इतर मुलांमध्ये त्यांना रस नाही, एकटाच खेळत असतात ते. आवाज, प्रकाश किंवा स्पर्शाला विचित्र रिस्पॉन्स करतात ते. ह्याच्यातली काहीही लक्षणं जर दिसत असतील आणि जर तुम्हाला शंका येत असेल तर पीडियाट्रिशियन कडे जा आणि एकदा प्रॉपर डायग्नोसिस करून घ्या. डॉक्टर काय करतात, तर मुलांचं डेव्हलपमेंट टेस्ट घेतात, काही सिंपल स्क्रीनिंग चाचण्या करतात, गरज असेल तर स्पेशलिस्ट कडे रेफर सुद्धा करतात ते डॉक्टर लोक. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, लवकर लक्षात आलं तर योग्य थेरपी आणि सपोर्टने मुलं खूप चांगली प्रगती करतात. तुमच्या मनामध्ये अशा शंका असतील तर त्या मनातच ठेवू नका, डॉक्टरांशी बोला आणि लवकर निदान झालं की लवकर ट्रीटमेंट चालू होईल तुमची. थँक्यू.